छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा आहे मालवण राजकोटमधील तो दिवाळी निमित्ताने कसा झगमगाट केलेला आहे तो आपण पाहत आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पुतळा होता, तो पूर्णाकृती पुतळा नरेंद्र मोदी पंतप्रधान आहेत त्यांच्या हस्ते बांधण्यात आलेला होता आणि आज दिवाळी निमित्ताने कशा पद्धतीने त्याच्यावर विद्युत रोषणाई केली ते पाहत आहे। आणि या ठिकाणी जर बघितलं तर मोठ्या संख्येने जे शिवभक्त आहेत ते सुद्धा हा पुतळा पाहण्यासाठी येत आहेत। त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया त्यांना काय नेमकं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा इतका विद्युत रोषणाईने झगमगून गेला असताना पाहायला आलेत। मला सांगा कशा पद्धतीने हा छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा आहे पूर्णाकृती तो आता अगदी दिवाळीमध्ये झगमगून गेलाय, कसं वाटतंय पाहून? नाही, नक्कीच छान वाटतंय बघून, कारण आम्ही आता तेच बोलत होतो की विद्युत रोषणाई यांनी व्यवस्थित एकदम केलेली आहे आणि आता संध्याकाळच्या वेळी छान वाटतं इकडे। पूर्ण जे दिवाळीच्या निमित्ताने यांनी जी केलेली आहे ती अत्यंत चांगल्या प्रकारे केलेली आहे। आपल्यासोबत अजून काही लोक आले, थेट मुंबईतून सुद्धा तुम्ही आलात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पाहण्यासाठी। पुतळा बघितल्यानंतर आणि इथे जी विद्युत रोषणाई बघितल्यानंतर काय वाटलं तुमच्या मनाला? खूप चांगलं वाटलं शिवाजी महाराजांचा पुतळा बघून आम्हाला। तुम्ही कुठून आला, काय वाटलं? छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पहिलाच बघितलं का इथे आल्यानंतर? हो, पहिल्यांदाच बघितलं, खूप छान आहे आणि लाइटिंग बिटिंग बघून खरोखर व्यवस्थित वाटतंय। सोबत काही शिवभक्त आहेत, मला सांगा काय वाटलं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा इतका अगदी विद्युत रोषणाई नाही हे ॲक्च्युली हवंच होतं असं। पहिले तेवढी जाणीव नाही झाली, बांधताना असं जाणवलं की कशाला बांधतायत, काय एवढा खर्च, पण आता लक्षात येतं आहे की ह्या गोष्टी खरंच गरजेच्या आहेत। आणि दुसरी गोष्ट, किल्ला बघायला तर लोक येतात आणि हे पण बघायला आता यायला लागले आहेत आणि याची पण व्यवस्था व्यवस्थित दिसते आता तरी, आणि तशीच राहावी ही विनंती। नक्कीच आपण महाराजांचा हा पूर्णाकृती पुतळा आहे आणि कशा पद्धतीने सध्या दिवाळीचा सीझन आहे आणि संपूर्ण मालवण शहर जसं झगमगून गेले तर त्याचप्रमाणे हा छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा आहे तो सुद्धा झगमगून गेलेला आहे। मालवण नगरपालिकेने या ठिकाणी विद्युत रोषणाईसुद्धा केलेली आहे आणि मोठ्या संख्येने रात्रीच्या वेळी सुद्धा हा पुतळा पाहण्यासाठी विकास गावकर, TV9 सिंधुदुर्ग, मालवण। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।